बेडग समर्थ आश्रमशाळेतील 18 विद्यार्थ्यांना कावीळची लागण झाल्याने खळबळ उडाली। आजाराची लक्षणे दिसल्याने विद्यार्थ्यांना उपचारासाठी शासकीय आणि खासगी रुग्णालयात दाखल। दूषित पाणी पुरवठा झाल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात। बेडग समर्थ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना कावीळ लागण झाल्याची घटना घडली आहे। मिरज शासकीय रुग्णालय तसे खासगी रुग्णालयात विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या घटनेने बेडग गावात खळबळ उडाली आहे। बेडग मालगाव रस्त्यावरील समर्थ अनिवासी शाळेमध्ये 1ली ते 10वी या वर्गात 480 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। दिनांक 14 फेब्रुवारी पासून विद्यार्थ्यांना उलटी, जुलाब तसेच ताप येण्याची लक्षणे दिसू लागली होती। दिनांक 27 रोजी या शाळेतील 10 ते 15 वयोगटातील 17 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाल्याने मिरज शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले। प्राथमिक तपासणीमध्ये विद्यार्थ्यांना कावीळ झाल्याचे निष्पन्न झाले। सध्या शासकीय रुग्णालय येथे 6 तसेच इतर खासगी रुग्णालयांमध्ये विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत। त्यातील 4 विद्यार्थ्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती संस्थेचे संचालक अशोक उमासे यांनी दिली आहे। आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दूषित पाणी पुरवठा झाल्याने मुलांना कावीळीची लागण झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केले जात आहेत। शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषक आहार तसेच शाळेतील स्वच्छता आणि स्वच्छ पाणी पुरवठा हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। याबाबत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी स्वतः लक्ष घालून जिल्ह्यातील शाळांची झडती घेण्याची पुन्हा गरज निर्माण झाली आहे। बेडग स्वामी समर्थ शिक्षण संस्था बेडगचा अध्यक्ष। बेडग येथे 1999 पासून स्वामी समर्थ आश्रमशाळा या नावाने 1ली ते 10वी पर्यंतचे वर्ग चालू आहेत। तिथे 545 विद्यार्थी चांगल्या रीतीने शिक्षण घेत आहेत। परंतु गेल्या आठवड्यात 14 फेब्रुवारीपासून मुलांना ताप येणे, कणकण याची जरा कुणकुण लक्षणे दिसून येत असता आम्ही बोरच्या पाण्याची तपासणी केली। कारण मिरज ते बेडग रस्त्याचं काम चालू असल्यामुळं ड्रेनेजचं पाणी रस्त्या गटारात मुरत असल्यामुळं बोरला दूषित झाले असल्यामुळे शंका आल्यानंतर आम्ही सोमवारी 16-17 तारखेदरम्यान बोर मारली, मुलांच्यासाठी व्यवस्थित सोय करून दिली। परंतु गेल्या गुरुवारपासून मुलांची कावीळची 1-2 पेशंट दिसायला लागल्यानंतर आम्ही दवाखान्यात गेल्या मंगळवारपासून आरग PCU सगळ्या डॉक्टरच्या टीमने सर्व मुलांचे रक्त, लघवी तपासणी केली। तरी त्यातील आज अखेर एकूण 17 मुलं कावीळ सदृश दिसून आली। त्यातील 5 पेशंट अगदी व्यवस्थित झालेले आहेत आणि आता सध्या मिरज येथे सिव्हिल हॉस्पिटलला 6 पेशंट ॲडमिट आहेत। आम्ही आमच्या शाळेच्या शिक्षकाच्या सगळ्या टीमनं मुलांची व्यवस्थित देखरेख करून व्यवस्थित मुलांच्यावर लक्ष आहे। गेल्या 25 वर्षापासून शाळा व्यवस्थित आहे, शिक्षकांचं काम व्यवस्थित आहे। आम्ही संस्था चालक या नात्यानं मुलांच्या आरोग्याची काळजी पूर्वीपासून बी घेत आलेलो आहे आणि आत्ताही अगदी व्यवस्थित काळजी घेत राहू हे आमचं मनोगत आहे।